स्टार्ट. नमस्ते. मी डॉक्टर बाळासाहेब कावरे, जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर सेल अध्यक्ष. आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेचं कारण आपल्या सर्वांना माहीत आहे, पण एक पारनेर शहरामध्ये एक नवीन पायंडा पडलेला आहे की एखादी निवडणूक झाली, जसं ते एखाद्या निवडणुकीनंतर पत्रकार परिषद घ्यायची, पारनेरच्या विकासावर बोलायचं, अशी एक प्रथा साधारणतः अध्यक्षाच्या निवडणुकी आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीनंतर मी पाहिलेली आहे. तर त्या सर्व महाशयांना मला एकच सांगायचं आहे की अशी पारनेरच्या शहराची तुम्ही झोपेतून उठून शहराच्या विकासाची झोपेतून उठून आठवण येऊन नका देत जाऊ. आपण जर कायम एखादी गोष्ट सातत्याने केली तर ते बरं होईल. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की निष्ठावंत वगैरे कोण आहे, तर मला आपल्या माध्यमातून त्यांना आणि पूर्ण गावाला सांगायचं आहे की ही निष्ठावंतांची आमच्या 10 सहकार्यांनी जी निष्ठा दाखवली त्याच्यामुळंच आज या पदावर मी बसलेलो आहे. त्याच्यामुळं आमच्या निष्ठेचे दाखले बाकी कोणी द्यायची गरज नाही. आमच्या सर्व 11 जणांची निष्ठा ही खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांजवळच आहे आणि ती अढळ आहे. आपण निष्ठेच्या गोष्टी करताना आपण आपला पूर्व इतिहास तपासला पाहिजे. आपण कुठे होता, कुठे जाता, साधारणतः आपण सत्तेसाठी 2012 पासून आपण किती घरं बदलली हे पण तुम्ही तपासलं पाहिजे. साधारणतः आपण जो लोकप्रतिनिधी निवडून येईल त्याच्या घरामध्ये सर्वात आधी बुके घेऊन जाणारी ही मंडळी आहेत पारनेरची. आणि कुठली निवडणूक लागल्यानंतर ह्या लोकांना अपप्रवृत्ती गावातल्या काहीतरी गोळा करायच्या आणि पारनेरच्या राजकारणाची दिशा बदलवायची, यांचे असे प्रयत्न चालू आहे. एक प्रयत्न त्यांनी मागच्या वेळेस 2.5 वर्षानंतर केला, तर त्या प्रयत्नामध्ये गाव तुम्हाला परीक्षण करीत असतं. लोक बोलत नाही, पण त्याचा परिणाम तुम्हाला बसलेला होता. तोच प्रयत्न साधारणपणे आमच्या ह्या नगराध्यक्षपदाच्या निवडणीमध्ये, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणीमध्ये आपण केलात आणि त्याचं सनसरीत चपराक पारनेरच्या निष्ठावंत आमच्या मावळ्यांनी तुम्हाला दिली. तरी पण आपण शांत न बसता त्या दिवशी पत्रकार परिषद गेली की पारनेरला असं झालं, निष्ठावंत नाही आणि तुम्ही विकासावर बोललेत. तर मला आपल्या माध्यमातून त्याला नम्रपणे सांगायचं आहे की गेल्या 4.5 वर्षामध्ये आम्ही पारनेरची नगरपंचायत चालवत असताना अतिशय काटकसरीने आणि एका निर्णायक वळणावर ही नगरपंचायत आणून ठेवलेली आहे. आपण त्या दिवशी सांगितलं की DPR, तर माझी या महोदयांना विनंती आहे की आपल्या समोरच आपल्याबरोबर आमचं एक सहकारी आहे, त्या सहकार्याकडून जरा माहिती घ्या की DPRची प्रोसेस आम्ही कशी केली. तो आमचा तत्कालीन सहकारी सुद्धा त्या DPRच्या कमिटीमध्ये आम्ही पारनेरच्या नगरपंचायतचा सदस्य म्हणून दिलेला होता. मग आपण 4.5 वर्षामधले साधारणतः 2-2.5 वर्ष आमच्या बरोबर होता. त्यावेळेस आपण जर पारनेरच्या विकासाची आपल्याला एवढी कळकळ होती आणि आपण स्वतःला नेतृत्व मानत होता, तर त्यावेळेस तुम्ही पारनेरचा DPR आपण बनवला, पारनेरची पाणी योजना बनवली. त्यावेळेस आपण कुठेच ह्या अख्ख्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठेच दिसलं नाही. म्हणजे आपल्या घरात पद घ्यायचं असेल तर तुम्हाला पारनेरचा विकास आठवतो. आपल्या घरामध्ये तुमचं असं म्हणणं आहे का की पारनेरचा तुमच्या घरात दिलं म्हणजे पद दिलं म्हणजे पारनेरचा विकास होतो. आणि तुम्ही कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर तिथून आपल्यापुरतं मिळून बाहेर पडलेला आहात. पारनेरच्या जनतेला हे ज्ञात आहे की तुम्ही तुमच्या संस्थांकडे जाणारे रस्ते केले म्हणजे पारनेरचा विकास झाला का? तुमच्या घराकडे जाणारे रस्ते केले फक्त म्हणून पारनेरचा विकास झाला का? आपल्या घराकडले आणि आपल्या संस्थांचे रस्ते सोडून आपण कुठला विकास केला निरनिराळ्या ठिकाणी जाऊन? दुसरा एक त्यांनी मुद्दा सांगितला की बाह्य शक्ती साधारणतः हांगा आणि पारनेर अंतर जवळ आहे. ते जिल्ह्याचे पारनेर चे जे लोकप्रतिनिधी होते, आता नगर दक्षिणचे लोकप्रतिनिधी आहे, पण तुम्हाला डायरेक्ट 100 किलोमीटर आदेश घ्यायला जावं लागते सध्या तरी. मग त्यांचा पारनेर शहरासाठी काय संबंध हे तुम्ही एकदा सांगितलं पाहिजे. तुम्ही जे वेळत घाटात पाया पडायला जाता, लोणीला पाया पडायला जाता, तुम्ही सांगितलं का त्यांच्या आदेशाने आम्ही अर्ज भरला. मग आता पारनेरच्या नगराध्यक्षपदाचा अर्ज भरायला तुम्ही जर लोणीचा आदेश घेता, मग आता मला त्यांना एक साधा प्रश्न आहे की बाह्य शक्ती कोण वापरतं हे बी तुम्ही तपासून पाहिलं पाहिजे. खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांनी पारनेरला दिलेले निधी चालतात, त्यांचं पारनेरमध्ये ऑफिस आहे, तिथून घेतलेले तुम्हाला लोक कल्याणकारी निर्णय चालतात. ह्याच लंके साहेबांच्या बरोबर असताना तुम्ही तत्कालीन पालकमंत्र्यांवर टीका केली होती. मग ती टीका खरी समजायची का आत्ता तुम्ही बोलता ते खरं समजायचं? त्याचे तुमच्याकडेच पत्रकार मित्रांकडे त्याचे पुरावे आहेत. यांनी पालकमंत्र्यांनी पारनेरची पाणी योजना कशी अडवली, पारनेरच्या विकासाचा निधी कसा अडवला, याचेच आमचे सहकारी नगरसेवक अशोक चेळी साहेब यांनी मुलाखत घेतलेले पुरावे तुमच्याकडे आहेत. मग नेमकं तुम्ही सुपारी घेऊन काम करता का हे पण तपासलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जिकडं सत्ता असेल तिकडल्या बाजूने तुम्ही सुपारी घेऊन त्या माध्यमातून पारनेरचा विकास आपल्या स्वार्थासाठी कसा होत नाही
हे दाखवायचा प्रयत्न करत असताल तर बाबांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ही पारा शहराची पावनभूमी आहे. इथली सामाजिक संस्कृती, इथली राजकीय संस्कृती बिघडवण्याचा कृपया प्रयत्न करू नका आणि त्याला आपल्या सोयीसाठी वेगळं नाव देऊ नका. आणि माझी पारनेरच्या चौकामध्ये तुम्हाला येणाऱ्याला माझं ओपन चॅलेंज आहे की आपण पारनेरच्या विकासावर बोलू. आम्ही 4 वर्षामध्ये पाणी योजनेचं काय काम केलं, माझे त्या महाशयांना विनंती आहे की पारनेरच्या पाणी योजनेमध्ये जे फाईल आहे तिचे जर किती पाण्याची फाईल आहे हे जर त्यांनी सांगितलं तर मी तुम्हाला त्यांचा सत्कार करेन. कारण की तुम्ही आमच्याबरोबर होते ना पारनेरची पाण्याची फाईल बनवली तेव्हा. फक्त झोपेतून उठायचं, आपल्याला काहीतरी भेटत असेल तर काहीतरी वक्तव्य करायचं, ही पद्धत बंद करा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि पारनेरच्या जो नगरपंचायतची जी सत्ता आहे ती आदरणीय लोकनेते निलेश लंके साहेबांकडे आहे. गेले 4 वर्ष आम्ही त्याच्यासाठी अथक प्रयत्न करतोय. पारनेरचा DPR आम्ही प्रश्न मार्गी लावलाय. पारनेरची पाणी योजना अंतिम टप्प्यात आहे, ती का अडवली हे सर्वांना माहीत आहे. मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये असं उदाहरण असेल की TS भेटल्यानंतर, टेक्निकल सँक्शन भेटल्यानंतर अंतिम मान्यता अडवली जाते असं ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण आहे. ती कुठल्या प्रवृत्तीने अडवली, त्या प्रवृत्तीकडे तुम्ही पारनेरची पाणी योजना अडवण्यासाठी काय प्रयत्न केला आहे हे म्हणजे कसं असतं, मांजर डोळे झाकून दूध पेत असलं तरी सामान्याला कळत नाही अशातला भाग नाही. तर पारनेरच्या पाणी प्रश्नाविषयी तुम्ही एवढं टोकाचं राजकारण करू नका. ती योजना तुम्ही मंजूर करून आणा. तुम्ही म्हणता ना ती आहे पारनेरची पाणी योजनाच अस्तित्वात नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? ती पाणी योजनेचा टेक्निकल सँक्शन असेल, त्याचा हिस्सा असेल नगरपंचायतचा, तो आपण भरलेला आहे. पण उगाच काहीतरी राजकीय वक्तव्य करायचे, काही लक्ष द्यायचं नाही. दुसरं त्या महाशयांना मला नम्रपूर्वक सांगायचंय का तुम्ही ते भाजी मार्केट जे बांधलं होतं असं तुम्ही सांगितलं, ते धूळ खात पडलं असं तुम्ही थोडी माहिती घ्या. पारनेरच्या पेठेला जरा फिरकत चला. ते खचलं होतं तुमच्या काळातलं ते भाजी मार्केट, ते आम्ही व्यवस्थित रिपेअरिंग करून त्या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केलेला आहे. तिथं गोरगरीब पेशंट उपचार घेत आहे. तिथे आपला नगरपंचायतच्या वतीने मेडिकल ऑफिसर आहे. आणि विशेष म्हणजे ते तुमच्या बंधूंच्या दुकानासमोरच आहे. त्यांच्याकडून थोडी माहिती घ्या आणि मग थोडं बोलत जा. राहिला पारनेरच्या जे विकासाचे काम आहे त्यांचा आलेख, आमचे 11 नगरसेवक तुमच्या समोर बसतील. प्रत्येकाच्या प्रभागामध्ये खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांनी 4-4.5 कोटी, माझ्या प्रभागामध्ये तर हा आकडा 14 कोटीपर्यंत आहे. बापट स्मारकाचं जर 9.5 कोटी रुपये पकडले तर मग तुम्ही डोळे झाकून गावात फिरू नका. गावात कुठे कुठे कामं झाली याची माहिती घ्या. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून तुम्ही राजकीय वाद करू नका. आपण 1 वर्षानंतर राजकारण करू निवडणूक लागल्यानंतर, पण गावचा विकास होत असेल तर त्या विकास अडवण्यासाठी जाहीरातले शुक्राचार्य होऊ नका अशी मी त्यांना विनंती करतो. आणि पारनेर शहरामध्ये जो आमचा DPR असेल, आमची पाणी योजना असेल, आमचे 4.5 कोटी रुपयाचा जो बगीचा असेल, नगरपंचायतची बिल्डिंग असेल, त्याच्यानंतर फायर स्टेशनचे 4.5 कोटी रुपये असतील, हे सर्व पैसे नगरपंचायतला वर्ग होऊन फक्त जागेवर लटकलेत. आपण जिथे खेट्या घायला जाता तर त्या महाशयांना तुम्ही पण विनंती करा की आमच्या गावची विकास कामं होऊ द्या. ते सर्वांना कळतं की पारनेरचे जे जमीन हस्तांतरण आहे ते पालकमंत्र्यांच्या हातचा विषय असतो. पारनेर शहरामध्ये एक सुसज्ज इमारत होती, राजीव गांधी जे सेंटर होतं पारनेरच्या मध्यवस्तीमध्ये, ते आम्ही आपल्या दवाखान्यासाठी मागितलं होतं. ते अडवण्यामध्ये तुम्ही किती प्रयत्न केले हे सर्व नगरसेवकांना माहीत आहे. त्याच्यामुळं आम्ही पारनेरलाच राहतो. आम्हाला आमच्या पद्धतीने तुम्ही कारभार करू द्या. तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आणि पारनेरची नगरपंचायत ही काय सर्वांसाठी खुली आहे ना. पुढील काळामध्ये नगरपंचायतची इमारत होईल का? पारनेर नगरपंचायतच्या स्वमालकीच्या इमारतीसाठी आम्ही DPR मध्ये आरक्षण टाकलेलं आहे. आमचा DPR मंजूर झाल्यानंतर आम्हाला नियतवे पैसे उपलब्ध होतील. आणि त्यासाठी आम्ही जे पावलं टाकलेले आहेत त्याचं सगळं ब्रीफिंग आमच्याकडे आहे, ते आम्ही तुमच्यासमोर मांडतो. पण आता ती बिल्डिंग एवढाले मोठाले कामं जर अडवण्याची भूमिका असेल तर ती बिल्डिंग बी अडवण्याची भूमिका या लोकांची असू शकते. त्याच्यामुळं शासनाकडे यांच्या विचाराची लोक असल्यामुळं यांनी मला तर विनंती आहे का तुम्ही ते आम्हाला सहकार्य करा पारनेरचे मांडण्यासाठी. तुमचं आमचं सगळ्यांचंच गाव आहे ना पारनेर. तर ही उलटी शक्ती लावण्यापेक्षा तुम्ही एक सकारात्मक शक्ती लावा पारनेरचा विकास करण्यासाठी. आणि पारनेरची नगरपंचायत बिल्डिंगमध्ये हे पण 2.5 वर्ष बसत होते ना. त्या काळी तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं ते तुमच्या समोर मांडतो. त्या काळी त्यावेळेस विकत घेतलेली होती ना, आज भाड्याची, असं झालं का? तुम्ही 2.5 वर्ष त्याच ठिकाणी बसत होते ना. त्याच्यामुळं माझी त्यांना विनंती आहे की सकारात्मकतेने आपण पुढे जाऊ ना. राजकारण तर 24 तास होतच राहतं. पण तुम्ही पण तुमचं मातृभूमी आहे, तुमची कर्मभूमी आहे, आणि तर तुम्हाला लोक स्वीकारतील. तुम्ही वेगळ्या वळणावर जर पारनेर न्यायचा विचार केलेला असेल तर हा इतिहास आहे.
की प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी अपप्रवृत्ती हाताशी धरायची आणि त्याच्या मारण्याच्या राजकारणाची दिशा बदलवायची. बरं, ती दिशा बदलवताना अनेक वेळा यांचे प्रयत्न फसलेले आहेत, पण ते त्यांना जर मान्य होत नसेल तर त्यांनी थोडंसं, मला असं वाटतं की शांत डोक्याने याचा विचार केला पाहिजे. आणि सेनापती बापटांची भूमी आहे, ते पारण्याचा विचार राजकारण आपण चांगल्या वळणावर नेऊ. 24 तास राजकारण करण्यापेक्षा थोडंसं तुम्ही 80% समाजकारणाकडे लक्ष द्या ना, आपोआप लोक तुम्हाला स्वीकारतील. आणि मला एक तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, लोक सगळं परीक्षण करत असतात, लोक आपोआप तुम्हाला स्वीकारत नाहीत. तुम्हाला समाजाला काहीतरी द्यावं लागतं. वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक मलाच पद भेटेल, वैयक्तिक मलाच माझा सन्मान भेटेल आणि मीच मोठा आहे, ही हिटलरच्या ही प्रवृत्ती जास्त काळ टिकत नाही. तुम्ही पण सर्वसमावेशकपणे समाजाला सामोरे जा, समाज तुम्हाला स्वीकारेल. अशीच या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण सर्व आलात, आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद थांबवतो. धन्यवाद. इट्स ओके.